असताना ते पाकिस्तानचं यान पडलं. पोरी जो तोंड करायला तर राहिलं माझा ते काय नाही. आधी उगा ना आणि मगच लगेच काय तिने तोंडावरची पट्टी काढली रे. अरे कसं यांना सॅटिस्फॅक्शन तरी कसं मिळतं रे. आज बिया काकासाहेब पाटलासाठी त्याची जात आणि त्याची अब्रूच महत्वाची असणार आहे. हे बुलेट आज आता सोक्ष लावूनच का ग्रामसेविका आहेत त्या. बोला मग. हो बाई, अहो इथं चाललंय काय आणि तुम्ही बोलताय का? पंचायतीच्या इंटरव्ह्यूवर मेल आलाय गव्हर्नमेंटचा. आत्ता 5 वाजता होय. चायला त्या गव्हर्नमेंटच्या त्याला काही काम धंदे नाही आणि ग्रामपंचायतीत बसून तुम्हाला काय दिसता इमेल बघू प्रति हा 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 काय बोलला होता? अरे मोठी माणसं उच्चार त्या भांड्यात उचायचं म्हणतो यो. माझ्या पोरीप्रमाणे बाकीच्या लेकी बाई सुखात आणि आनंदात राहिले पाहिजे. हो काका, आम्ही पचन या गाणे ते यान कवा बी पडल त्या आधी या दोघांचं लग्न लावून देऊ की हा? पोरी हिथं ये पहिली. लग्न सुरू असताना ते पाकिस्तानचं यान पडलं. पोरी जो तोंड करायला तर राहिलं माझा ते काय नाही. आधी उगा ना आणि मगच लगेच काय जोपर्यंत तुम्ही माफी नाही मागत तोपर्यंत उपाय सांगत नसतो. काय उपाय सुद्धा असेल तरच सांगा. तुका तोंडाची हवा नका घालू. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. हॅलो, काय झालंय का नक्की? आपण जे नदीवर धरण बांधलं होतं तिथं पाणी आटलंय. जे होतं ते गेले काही दिवस कारखान्यात वापरून संपलाय. आणि आता पाहतो इथं सुकाव पडलंय सारं. त्यात बाईला दिसताहून 10 महिने झालं. पण आणि आबा मेस विचारलं पण त्यानं आबासने माफी मागायला सांगितली. ते आबाकडे मी बोलतो. उगा भयानाचं दिस त्याला मावळीचं काट. आज सपान पडल गगग. आज सपान पडल गगग. आबा, तुम्हाला राजकारण कळलं, राजनीती नाही. माणूस राजनीतीने मोठा होतो, राजकारण नव्हे. ते काय बी होऊ दे. एकदा का ताना फुटू दे
मग धावतो त्या ठोंग्याला. ऐ, बोलवतो ठोंग्याला. माफी मागायची. जग फाटलं फाटलं ते जगाला. काय किती उशीर? अगं लांब लांबची पत्र होती त्यामुळे झाला उशीर. आणि तिला घेऊन फिरताय? असू दे ग, एवढं काय त्यात. आई आई तुला एक गप्पा सांगू? डबा काढला काढ. अगं तुला माहितीये आज ना बाबा मला गावात पत्र वाटायला घेऊन गेलेले. अगं तेव्हा मला कळलं बाबांना ना गावात खूप लोक ओळखतात. अगं आपले सरपंच काका पण ओळखतात. कारण बाबा फक्त पत्र नाही पोचवत, ते लोकांना त्यांची पत्र लिहून पण देतात, वाचून पण दाखवतात. तुला माहितीये का गं, आज ना आम्ही एका काकूंच्या घरी गेलेलो. त्यांचं पत्र लिहून द्यायचं होतं ना, मग बाबांनी दिलं ते लिहून. मग त्या काकूने मला चिवडा दिला खायला. खरंच तुझ्या भाषा काही जात नाही बाबा. सोड ग, तू तिच्याकडे लक्ष नको दे. तू मला सांग, तुझा आजचा दिवस कसा गेला? खूप भारी. गणिताचा तासच नाही झाला. मजा केला असेल ना तुम्ही. कारण भोजन असायला मी काय म्हणाल दाखवू? बरं दाखव. डॅडॅड. तू बनवलेस रे? हो. अगं मस्त बनवलंयस ना. बाईंना खूप आवडलं. हा. नुसत्या गोष्टी बनवायला सुचतायत. अभ्यासाचं काय? मार्क बघा किती कमी पडले. करेल तर माझी मुलगी लहान आहे अजून ती. लहान कसली? 7वी 8वी गोडी झाली आता. आता बोलतोय ना मी. मुक्ता, हा. अभ्यास करणं फार महत्वाचं, नाही तर अशी गरज होते. बाबा मला ना तुला काहीतरी दाखवायचंय. बरं. बाबा अगं ऐकतोय मी. प्रिय बाबा, पत्राचा विषय थोडा गंभीरच आहे. आम्हाला शाळेत गृहपाठ म्हणून पत्रलेखन हा विषय दिलाय, पण त्याबद्दल मला काही सुचत नाही. तरी आपण त्याबद्दल मला मदत कराल ही अपेक्षा. तशी ही लाजिरवाणी गोष्ट आहे म्हणा. तुमची आज्ञा झाली. मुक्ता. अगं जमतंय की. आता ह्याच्यात एखादी 4 ओळी वापरलीस की अधिक मार्क मिळालेच म्हणून समज. बाबा अगं स्वतःचा अभ्यास स्वतः करायचा. भले कमी मार्क मिळाले तरी चालतील. कोणीतरी एक महान लेखक सांगून गेलाय, तुमच्या शिक्षणाची पातळी शैक्षणिक मार्कांवर अवलंबून नसते. मग हे महान लेखक कोण बरे? तुकाराम माजी जाधव. बाबा तुम्ही एवढं छान कसं काय लिहिता? अगं त्यासाठी खूप शिकावं लागतं, चांगलं वाचावं लागतं. म्हणजे तुम्ही खूप शिकला असाल ना? हो मग. मुंबईला होते वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये. मुंबईला? मग मग तुम्ही इकडे का आला? तुझ्यासाठी. तू तिकडे नाही ना आलीस म्हणून. बाबा अगं मस्करी करतोय मी. बाबा मला तर तुमच्या हे बघ अभ्या, मला असं वाटतं की आपण पोलिसांना कळवावं. परवाच ऑफिस मधून येता येता पोलीस स्टेशनला गेलो होतो. मग काय लेखी अर्ज करा म्हणाले. रिस्क कोण घेणार? त्या दुपारी घरी अनिता एकटी असते. काय झालं? ते तिघं मारतात या त्या पोरीला. ते बघू. अरे ते रेप करणार वाटतं रे तिचा. गप्रे, असं काय नाही होणार. हो बरोबर आहे, नवरा बायकोचं भांडण असेल कदाचित. हो. तिने तोंडावरची पट्टी काढली रे. अरे कसं? यांना सॅटिस्फॅक्शन तरी कसं मिळतं रे? मी खाली जातोय. काय? हो, फार झाले हे. खरंच जा प्लीज. सूरज, तुला कळते का तू काय करतोस ते? हो. मग जा, पण माझ्या घरी आल्यास ते सांगू नकोस. अभय हे तू बघ अनिता, मला माहितीये मी काय करतोय ते. अगं मला या नसत्या सामाजिक भानगडीत कामी पडायचंय. आणि उद्या माझ्यावर अशी वेळ आली मग? गप्प, उगीच असे फिल्मी डायलॉग मारू नकोस. पोचला सूरज, खाली पोचला. ए, वरच्या बिल्डिंग मध्ये काय चाललंय रे? ए, रक्तात का? कांडो, काय येतोस वर?
त्यामध्ये तुम्हाला शिकवताना ते स्वतः पहिल्यांदा मराठीत अभ्यास करतात, मग ते इंग्रजीत ट्रान्सलेट करतात आणि मग तुम्हाला शिकवतात. आणि हे एवढं सगळं होण्याकरता त्यांचं इंग्रजी माध्यमावर प्रभुत्व नको. आणि ते आहे. आणि आपण तरी बघ कुठे घरात इंग्रजी एवढं बोलतोय. तेच तर कसं कळणार विद्यार्थ्यांना इंग्रजी? त्या इंग्रजी भाषेमुळे नादर मराठी आहे, नादर स्थानिक भाषा त्या सर्व मागे पडत चालल्या आहेत. हो, सेमीच्या नावाने नादर इंग्रजी आहे का मराठी? हो, पण ही अडचण तुम्हा सगळ्यांनाच यायला हवी ना. कारण भाषा हे एक फक्त माध्यम आहे, ज्ञान नाही. पण इथे चूक आता तुझीच आहे. अखंड त्या मोबाईलवर बसलेली असतेस आणि हल्ली तर काय म्हणे गार्डन मध्ये एक्स्ट्रा क्लास भरतात. बाबा प्लीज, मित्रच होता माझा आणि प्रोजेक्ट बद्दलच बोलत होतो. बर, मित्रच होता ना. हो, आणि सतत काय मोबाईल तुम्हाला काय करणार आहे मोबाईलचा चांगला वापर? आम्हाला काय कळतंय. झालं तुमचं समाधान? अहो गार्गी मोठी होतीये. अगं सगळं बरोबर आहे आणि मलाही माहिती आहे त्या मोबाईलचा चांगला वापर देखील करता येतो. हा यायचा जमाना आहे, ते जिबली बिबली मला देखील माहिती आहे. पण त्याचबरोबर मोबाईलचे वाईट परिणाम देखील होतात बघ. एका फोटो पासून अख्खा व्हिडिओ करता येतो ना. काय बघ, तुम्ही वापरता का बघ? हो बाबा, माहिती आहे आम्हाला, पण आमचं अकाउंट प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट आहे. अगं पण हॅकर्सना काय अशक्य आहे? हा तुला परवाचीच गोष्ट सांगतो. माझा एक मित्र होता, त्याला एसबीआयचा मेसेज आला. अगदी ब्लू टिक लोगो सगळं काही सेम, शंका घेण्याचं कोणी कारणच नाही. ओटीपी आला, बघतो, क्लिक केलं आणि बघतो तर काय एका क्षणात सगळं बँकेचं खातं रिकामं. काय करायचं? काका, आम्हाला माहिती आहे हॅकर, स्कॅम, त्यामुळे आम्ही दोघी आणि गार्गी सुद्धा यापासून सतर्क आहोत. तुम्ही आमची काळजी करू नका हो. चला काकू, आम्ही येतो आता. निघतायतच? हो. आणि गार्गीची पण काळजी घ्या. हो चालतं. आणि काकांना बोलून सांगू. त्यांना सांगते मी मागं. चला काकू, बाय. काका, हो या पुन्हा. भविष्य बघूयात हे तरी चांगलं आहे का? तेही नाही. अहो, काय मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. सांगा की मग. ते मगाशी पार्सल आलं बघा माझं. काय मागवलं? साडी होती त्याच्यात ऑनलाईन शॉपिंग केली. हो साडी. अगं मग नुसतं सांगतेस काय? जा की नेसून ये. बघूया तरी किती सुंदर दिसते ती. अहो, ती नेसली असती मी, मग? पण ती साडी आवडली नाही? नाही, साडी तर आवडली म्हणून तर ऑर्डर केली. बरोबर आहे. मग प्रॉब्लेम काय झाला? अहो, ती साडी हटकी निघाली काय? हो. म्हणजे ते परवाचे 2000 रुपये आता वाया गेले म्हणायचे. अगं मग रिटर्न करायचीस. अहो तेच तर, तो रिटर्नचा काही तो ऑप्शन तो नाहीये त्याच्यात. अगं मग मागवताना माझी किंवा गार्गीची मदत घ्यायचीस ना. अहो सॉरी ना. पण ठीक आहे, ती आपण रिटर्न करू. पण गार्गी काय करते बघ जरा. हो बघते, बराच वेळ झालाय ना. गार्गी, ए गार्गी, गार्गी, अगं बेटा दरवाजा उघड. गार्गी, अगं दरवाजा उघड. बाबा आपल्या भल्यासाठीच बोलतायत ना गं. हो, भल्यासाठी. सतत ओरडतात, रागवतात, दुसरं करतायत काय? आणि पुढचं गेले विचार नुसते, जरा मित्रासोबत बोलले तरी झाले सुरू. मित्राचे मालक बघा जरा. काय म्हणायचंय म्हणजे तुला? आम्ही पालक म्हणून वाईट आहोत? खरंच ग, दिवसाचे 10-10, 12-12 तास काम करतो आणि तेव्हा कुठे घरात पैसा येतो. आणि खरं तर हे सगळं करतो कशासाठी ग? तुझ्याच करता ना. तुझ्या कॉलेजची फी, ट्युशनची फी, इतकंच नाही तर मोबाईल, लॅपटॉप हे सगळं तुला योग्य प्रकारे वापरता यावं, तुला त्याचा उपयोग हवा यासाठीच करतो ना ग. आणि हे सगळं केल्यानंतर देखील तुझी ही अवस्था. आणि मी एवढी देखील अपेक्षा करू नये का ग? अहो तुम्ही तू शब्द चांगले मार्क मिळवावेस,